हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर येत्या 12 ऑगस्ट रोजी आहे दीप अमावस्या. तर या दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कसे करावे, त्याचबरोबर कणकेचे किती दिवे बनवावेत, त्या दिव्यांचे नंतर काय करावे, दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळायचं आणि कसं ओवाळायचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्यांची पूजा नेमकी सकाळी करावी की संध्याकाळी, कोणता मंत्र म्हणायचा, नैवेद्य काय दाखवायचा, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, दिव्यांच्या प्रकाशाने जसं घर उजळून निघते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होवो, आपले आयुष्य देखील दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे उजळून जाऊ दे, अशी प्रार्थना या दिवशी करायची आहे आणि सर्वांनी दीपपूजन करायचं आहे. तर यंदा 2026मध्ये 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी दीप अमावस्या आलेली आहे. दीप म्हणजे दिवा. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतील, जे आपण वर्षभर रोज देवपूजेसाठी वापरले असतील किंवा व्रतवैकल्यांसाठी वापरले असतील, किंवा जे काही दिवे आपण ठेवून दिलेले असतील, ते सर्व दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यांचंच या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे या दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्यांचे स्वागत करत असतो. त्याचबरोबर दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. दीप अमावस्येच्या दिवशी पूजा तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा वगैरे करून झालेली असते, देवपूजा झाली की लगेच आपण देवघराच्या बाजूला किंवा जिथे तुम्ही दीपपूजन करणार असाल त्या ठिकाणी मोकळी जागा बघून आपल्याला हे दीपपूजन करू शकतो, जेणेकरून ही दिव्यांची पूजा आपल्याला दिवसभर आपल्या घरामध्ये ठेवता येईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील. तर सकाळच्या वेळेस जर काही कारणाने तुम्हाला हे दीपपूजन करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील दीपपूजन करू शकता. म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला सुद्धा तुम्ही हे दीपपूजन करण्याची उत्तम वेळ मानली जाते. त्यावेळेसुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता. पण या दोन्ही वेळा जर तुम्हाला शक्य नाही तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन तुमच्या वेळेनुसार करू शकता. तर ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे जे लांब वात लावायचे जे दिवे आहेत, जसं की समई वगैरे किंवा रोज देवापुढे जो आपण दिवा लावतो तेलाचा, त्यामध्ये आपल्याला लांब वात लावायची आहे आणि तेल टाकून हे दिवे लावायचे आहेत. तर जे तेल तुमच्याकडे असेल, ते जे तुम्ही रोज देवपूजेसाठी वापरतात ते तेल तुम्ही घ्यावे. जर तिळाचं तेल घेतले तर अतिशय उत्तम, किंवा नसेल तर मग तुम्ही जे रोज तुमच्या देवपूजेसाठी वापरत असाल ते तेल तुम्ही घ्यायचं आहे. आणि जे आपण आरती करण्यासाठी किंवा तुपाचं निरांजन लावण्यासाठी जे आपण निरांजन घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे आणि त्यांच्यामध्ये जी शुद्ध तूप किंवा गाईचं तूप जर असेल तर त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आता पूजा मांडणीसाठी आपल्याला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याखाली आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. त्यावरती आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ चांगले वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. आणि जेवढे दिवे आपले असतील तेवढ्या दिव्यांच्या खाली आपल्याला थोड्या अंतरावरती चौरंगावर किंवा पाटावरती तुम्ही जिथे पूजा मांडणार असाल त्यावरती आपल्याला हे अक्षदा ठेवायच्या आहेत किंवा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. तर बघा, कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनाने होते, त्यामुळे आपल्याला सर्वात आधी गणेशांची पूजा इथे करून घ्यायची आहे. आपल्या उजव्या हाताला किंवा पूजेच्या समोर तुम्ही हे 2 विड्याची पानं ठेवायची आहे, त्यावर थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग सुपारी स्वरूप गणपती बाप्पा तुम्ही घेऊ शकता. तर त्यांचे पूजन करायचे आहे. त्यांना स्वच्छ पाण्याने अभिषेक वगैरे घालायचा आहे. त्यानंतर ते स्वच्छ पुसून त्या विड्याच्या पानावरती स्थापित करायचे आहेत. त्यांना हळदी कुंकू फुलं दुर्वा अर्पण करायची आहेत.
धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर मग जे काही सर्व दिवे आहेत त्यांना आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. दिव्यांमध्ये तुम्ही तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे तुपाचे दिवे आहेत त्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आता दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते परत एकदा आपल्याला सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. कारण बघा, अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला दिव्यांचे पूजन करायचं आहे, म्हणून परत एकदा आपल्याला सर्व दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जी काही फुलं वगैरे आहेत ती आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत. वस्त्रमाळसुद्धा तुम्ही अर्पण करून घेऊ शकता किंवा गजरे तुम्ही अर्पण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला सर्व दिव्यांना फुलं गजरा अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचं आहे. त्यानंतर इथे नैवेद्य म्हणाल तर तुम्ही काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवू शकता किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा मग साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवलं जात असेल त्या पद्धतीने आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर काही भागांमध्ये ना कणकेचे दिवे बनवतात आणि या कणकेच्याच दिव्यांनी ना आपल्याला हे सर्व दिवे ओवाळायचे असतात. तर हे कणकेचे दिवे कसे बनवायचे, तर कणकेचे दिवे बनवण्यासाठी नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ यामध्ये टाकायचं नाही आणि हे घट्टसर मळून त्याचे आपल्याला एकमुखी दिवे बनवायचे आहेत. आता हे दिवे तुम्ही 5, 7, 9 या प्रमाणात बनवू शकता. तर मी इथे 5 दिवे बनवत आहे. आता यामध्ये ना तुम्ही तेलाच्या वाती घालून तेल घालून तुम्ही हे दिवे लावू शकता किंवा तुपाचा वापर करून यामध्ये तुम्ही हे दिवे लावू शकता. आणि हे कणकेचे दिवे आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत. एक डिश घेऊन त्यामध्ये आपण तुम्ही विड्याचे पाने ठेवून त्यामध्ये हे दिवे ठेवू शकता आणि याच दिव्यांनी ना संध्याकाळी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुमच्याकडे ज्या पद्धतीने सर्व गोष्टी केल्या जातात त्याच पद्धतीने करावं. आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे शुभम करोती अवश्य म्हणायचं आहे. त्यानंतर दिव्याची कथा आपल्याला ऐकायची आहे किंवा वाचायची आहे. त्यानंतर बघा, पूजा झाल्यानंतर आपल्या घरात सर्वत्र छान दिव्यांचा प्रकाश पडतो. घरात अगदी प्रसन्न वाटायला लागते आणि या दिवसानंतर श्रावण महिना हा सुरू होतो. आता या दिवसांमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला साधे व सात्विक जेवण करायचे असते, जे की पचायला चांगले व काही अन्नातून आपल्याला आजार होऊ नये यासाठी हलके जेवण केले जाते. जसं दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते. दीपा, तू सर्व रूप व अग्निरूप आहेस. तू सर्व तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या आजच्या या पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबियाच्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना आपल्याला शेवटी दीप पूजेला करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व पूजा करायची आहे. चला, तर मग मी ते व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.